नमस्कार मंडळी, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर टायटल तुम्ही वाचलंच असाल की काय व्हिडिओ आहे ती. तर मी जे काम करते वर्षभर त्याचंच मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे की मी वर्षभर ज्याचं काम करते फायनली तो बिझनेसचा ते इन्कमची वेळ जवळ येते. म्हणजे तुम्ही समजून गेलाच असाल की मी रक्षाबंधनबद्दल बोलते. सो आपल्याकडे राख्या बनवायचं काम वर्षभर चालू असतं. आपलं स्वतःचं म्हणजे 7-8 वर्ष झाली की मी ह्या बिझनेसमध्ये आहे. 9 वर्ष झाली. म्हणजे माझ्या मुलीला जेवढी वर्ष होतील त्याच्यापेक्षा 1 वर्ष कमी त्याच्यानंतर मी हे सुरू केलं होतं. सो आता 9-10 वर्ष झाली की आपण हा बिझनेस करतो आहे. तर वर्षभर हे सगळं काम चालू असतं आणि आता वर्षातून 8 दिवस असे येतात की याच्यामध्ये चांगलं बऱ्यापैकी आपण इन्कम कमवू शकतो. तर ह्या आपल्याकडे अशा राख्या बनतात. छोट्या सिंपल मण्यांच्या असतात, अशा असतात. तुम्ही बघू शकता. ह्या आपण होलसेल रेटने देतो. म्हणजे आत्ता जर कोणाला होलसेल करायचं असेल, मी लाईव्ह केलं होतं तेव्हा पण सांगितलं होतं. जर तुम्हाला रक्षाबंधनला राखी कोणाला होलसेलमध्ये सेल करायची असेल, तुम्हाला शॉप लावायचं असेल, तर नक्की म्हणजे मला मेसेज करा. मी नंबर पण दिला होता. तुम्हाला मी होलसेल रेटने देईल. म्हणजे जिथं 4, 5, 6, 7 रुपयाला एक राखी पडते. म्हणजे ती राखी आपण ती पुढे 25, 30, 40, 50ला ज्या सेल करतो त्या राख्या आपल्याला 8, 9, 7 रुपयाला अशा पडून जातात. म्हणजे डझन वाईज देतो आपण. डझनच्या कमी देत नाही. 3 डझन, 2 डझन, 4 डझन, 6 डझन, 12 डझन अशा डझनमध्ये आपल्या ह्या राख्या जातात. तुम्ही बघू शकता. आपल्याला फक्त विकतना लहान मुलांच्या राख्या घेऊन यायला लागतात. ह्या अशा राख्या, ह्या सगळ्या सॅम्पल बांधलेल्या आहेत. ॲक्च्युली एका ठिकाणी पाठवायचा आहे हा माल. तर बघू शकता की छान छान अशा राख्या आहेत. जर तुम्हाला म्हणजे मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला रक्षाबंधनमध्ये फक्त 8 दिवस मेहनत करायची, 8 दिवसासाठी स्टॉल लावायचा आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्जिन सिजनेबल कोणताही व्यवसाय असून दे, कोणताही बिझनेस असून दे, एक नंबर मार्जिन असतं. म्हणजे तुम्ही वर्षाच्या 12 महिने जे बिझनेस करता त्याच्यापेक्षा सिजनेबल ज्यावेळेला येतं, म्हणजे जसं की दिवाळीमध्ये कंदील आलं, रांगोळी आलं, असं रक्षाबंधनमध्ये राखी आल्या, आपलं दसऱ्याच्या टायमाला, दहीहंडीच्या टायमाला, म्हणजे जे जे आपले सण येतात त्याच्या टायमाला ज्या वस्तू विकता ना त्याच्यामध्ये मार्जिन 3 ते 4 पटीने जास्तच असतं. सो मी आता जे लिहिलं आहे थंबनेलमध्ये की तुम्ही एवढे कमवू शकता. म्हणजे एक स्टॉल जर तुम्ही लावलात राख्यांचा तर कमीत कमी त्या स्टॉलवरती 70-80 हजार रुपये तुम्ही आठवड्याला कमवू शकता. पण हां, 70-80 हजार रुपये कमवायला तुम्हाला त्या दुकानामध्ये माल पण तसा बऱ्यापैकी भरावं लागेल. म्हणजे एक 25-30 हजाराचा जर माल भरलात त्या दुकानामध्ये तर तुम्हाला तेवढे निघून जातील. काही लोकांकडे जास्त बजेट नसतं. जसं की मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं की जर तुम्हाला कोणाला राख्यांचा माल माझ्याकडून पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा. कमीत कमीत 5 हजारापर्यंत आपण जर भरलात, म्हणजे 5 हजारापर्यंत तुम्ही माझ्याकडून जर मटेरियल घेतलात होलसेलमध्ये, तर ते 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट सोडून तुम्हाला 10 ते 12 हजार रुपये प्रॉफिट आरामात मिळून जाणार 100%. हे मी लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं. आणि तिथून पण काही लोकांनी मला इंटरेस्टेड म्हणून मेसेज केले. सो मी त्यांना राख्यांच्या डिझाईन्स पाठवल्या आहेत. सो ह्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगते, जर तुम्हाला कोणाला राख्यांचा व्यवसाय करायचा असेल, म्हणजे आत्ता थोडेच दिवस राहिलेले आहेत, तर म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मी फोटोज पाठवेल, रेट पाठवेल आणि मग तुम्ही ऑर्डर दिलात तर पेमेंट आल्याच्यानंतर मी तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण आता याच्यासाठी थोडाच कालावधी आहे, कारण की रक्षाबंधनच्या आधी 8 दिवस तरी आपल्याला ते शॉप उभं करावं लागतं. शॉप म्हणजे मग सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो की परत 8 दिवसासाठी भाड्याने गाळा घ्यायचा का? तर ह्या सगळ्या गोष्टी नाही. राख्यांसाठी आपल्याला कुठेही दुकान असतं. कोणाचं कपड्याचं असेल, चपलांचं असेल, कटलरीच्या दुकानात तर लावतातच, स्टेशनरी असेल, आपल्या ओळखीचे कुठलंही किराणाचं वगैरे कसलंही दुकान असेल, त्यांना फक्त ओळखीचे असल्यानंतर थोडीशी रिक्वेस्ट करायची की 8 दिवस दुकानाच्या बाहेरचा जो पॅसेज असतो ना तिथे उभं राहायला तुम्हाला जागा देतील का. एक टेबलवरती बॉक्समधल्या ज्या राख्या असतात त्या ठेवायच्या आणि रश्शा लावून त्याच्यावरती लटकवायच्या राख्या लावायच्या. मंडळी, ह्याच्यामध्ये ना मराठी लोक कमी आणि परप्रांतीय लोक जास्त बिझनेस करतात. मारवाडी लोक, गुजराती लोक, भैया लोक, आणि चांगल्या पटीने पैसा कमवतात. सो माझी अशी मनापासून इच्छा आहे की मराठी लोकांनी या व्यवसायात उतरावं. त्यांनी थोडंसं रिक्स तर घेतलीच पाहिजे. व्यवसाय म्हटल्यानंतर रिक्स ही आलीच ऑटोमॅटिक. तुम्ही बोलाल की नाही चाललं तर काय करायचं, पण मी सांगितलं ना की 5 हजाराचा माल घेतल्यानंतर तुम्हाला 10-12 हजार रुपये प्रॉफिट निघणार तुमच्या
इन्व्हेस्टमेंट सोडून एवढं 100% आहे. मग आता 8 दिवसामध्ये जर तुम्हाला 10-12 हजार रुपये मिळत असतील तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा वाईट गोष्ट काहीच नसतं आहे. सकाळचं नाही लावलं, सकाळचे शेवटचे 2-3 दिवस लावायचे, नाही तर 3-4 दिवस फक्त संध्याकाळचं मार्केट जेव्हा भरतं फक्त जागा अशी निवडायची की तिथं थोडंसं मार्केट, रहदारी, नाही तर शाळा वगैरे. शाळेच्या बाहेर लावलं ना तर मंडळी एक नंबरचा बिझनेस होतो, कारण की शाळेतली मुलं खूप राख्या घेतात, शाळेत बांधायला पण घेतात, मुली जाता येता पण घेत असतात. तर अशा ठिकाणी तुम्ही लावलात ना तर तुमचा बिझनेस हा नक्की चालेल. आणि पुन्हा एकदा सांगते, जर तुम्हाला राख्यांचं कमी ह्याच्यामध्ये चालू करायचं असेल किंवा जास्त मटेरियल उचलायचं असेल तर प्लीज मला मेसेज करा. मी तुमच्यापर्यंत होलसेल दरामध्ये मटेरियल पोहोचवेल. कुठेही तुम्हाला पाहिजे असेल तरी पण आपण मटेरियल पोहोचू, पण लवकर करा, कारण की आता टाईम कमी आहे. आपलीच ऑलरेडी 3-4 दुकानं असतात, सो आपल्याला तिथे पण मालाचं एक कॅल्क्युलेशन असतं की आत्ता एवढा होलसेलमध्ये देऊन झाला तर उरलेला माल आहे तो आपल्याला आपल्या शॉपसाठी लागतो. तर एका मराठी माणसानेच दुसऱ्या मराठी माणसाला हेल्प केली तर मराठी माणूस पुढे जाऊ शकतो. दुसऱ्या बाहेरच्या लोकांना चान्स देऊ नका. म्हणूनसाठी मी हा व्हिडिओ बनवते की मराठी लोकांनी, जास्तीत जास्त मराठी लोकांनी उद्योगात उतरा आणि रिस्क घ्या. जोपर्यंत पहिल्या वेळेला लॉस होतं माणसाला, दुसऱ्या आणि लॉस होतं याचा अर्थ असं नसतं की तो माणूस ते करण्याचे लायक नसतो, कारण की कोण शिकून येत नाही. सगळ्यांची पहिलीच गोष्ट असते ती करण्याची, आणि ज्या वेळेला आपण करतो ना त्यावेळेला आपल्याला त्या चुका लक्षात येतात, म्हणजे नेक्स्ट टाईम आपण बेटर बनत जातो. सो कोणी असं मनात काय घाबरू वगैरे नका. तुम्हाला जर बिझनेस करायचं असेल तर आरामात कॉन्टॅक्ट करा, आणि 7-8 दिवसामध्ये जर तुम्हाला एवढं चांगलं प्रॉफिट मिळणार असेल, 5,000ची इन्व्हेस्टमेंटवर सांगितलं, जर तुम्ही 20 ते 25,000 गुंतवताय तर तुम्हाला 70-80 हजार रुपये एका स्टॉलवरती 100% इन्कम मिळणारच मिळणार. कारण की मी आज म्हणजे 8 वर्ष झाली आम्ही स्वतः राख्यांचे स्टॉल लावतो आहे. सो आम्हाला एक्सपिरियन्स आहे, आणि मी जिथे लावते तिथे असं काही मोठा म्हणजे कुठं असं मोठं स्टेशन नाही आहे, ठाणा स्टेशनला लावत नाही आहे. सो आमच्या इथे विटाळ्यामध्ये राहतो, एक छोटा एरिया आहे, तिथेच आमची मार्केटमध्ये शॉप असतात. तिथे जर एवढं होऊ शकतं, आणि काय मी एकटी नाही आहे विकणारी, जवळजवळ अशी लाईनीमध्ये ना म्हणजे 20-30 दुकानं असतात, तेवढ्यांचा एवढा धंदा होतो. म्हणजे विचार करा की रक्षाबंधनमध्ये राखी किती विकली जाते, आणि हेच मुळात आपल्या मराठी लोकांना कळत नाही की काय कशावरती जास्त जोर दिला पाहिजे, काय विकलं पाहिजे. लाज बाळगायची गरज नाही. 8 दिवस बाहेर उभं राहायला कदाचित कोणाला वाटत असेल, तर मला वाटत नाही त्याच्यामध्ये लाज बाळगण्यासारखं काही नाही आहे. आपण मराठी लोक या सगळ्याच गोष्टींमुळे मागे राहतो आहे, आणि आज बाहेरची लोकं येऊन मुंबईमध्ये ह्या गोष्टी विकून आज मुंबईमध्ये त्यांचे स्वतःचे 2-2, 3-3 फ्लॅट आहेत, आणि अजून मराठी लोक जास्त बहुतांश लोक चाळीमध्येच राहत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार म्हणजे जर तुम्ही करत असाल तर आत्ताच विचार बंद करा आणि पटकन मला मेसेज करा. जर इंटरेस्टेड असाल, माझ्याकडून तुम्हाला माल हवा असेल तर मी लगेच तुम्हाला फास्ट डिझाईन पाठवेन. तुम्ही ऑर्डर केलात तर लगेच तुमच्यापर्यंत माल पोहोचून जाईल. तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा जर तुम्हाला करायचं नसेल, आणि जर कोणाला करायचं असेल सो त्यांच्यासाठी पण, त्यांना पण हेल्पफुल होईन जाईल. खूप सारे अशा आपल्याकडे डिझाईन्स आहेत राख्यांच्या, बघू शकता. तर लवकर मेसेज करा, म्हणजे तुम्हाला जर दुकानं लावायची असतील तर अजून उशीर झाला नाही आहे. सो पटकन फास्टमध्ये मेसेज करा. आणि खरंच याच्यामध्ये आहे प्रॉफिट. तुम्ही एकदा ट्राय करा, म्हणजे मी बोलते म्हणून नाही, खरंच तुम्हाला व्यावसायिक बनायचं असेल तर एकदा ट्राय करा, आणि मग नक्कीच तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता. आणि जास्त गुंतवणूक नाही आहे की तुम्हाला 1-2 लाख रुपये कुठल्या बिझनेसमध्ये गुंतवायचे. सो तिथे रिस्क असते, भीती असते. कमीत कमीत 5 ते 10-15 अशा हजारापासून तुम्ही हे सुरू करू शकता. एक राखी बघा, तुम्हाला ही राखी जर तुम्हाला म्हणजे एक अंदाज सांगते आत्ता, डायरेक्ट फाईन, ही राखी जर समजा तुम्हाला 5 रुपयाला माझ्याकडून मिळाली, म्हणजे 60 रुपये डझननी मिळाली, असं बघू शकता. ही राखी जर तुम्हाला 60 रुपये डझननी मिळाली तर तुम्ही ही राखी जर डब्बीमध्ये घातलात, बॉक्समध्ये घातलात किंवा पॅकेट्समध्ये टाकलात, म्हणजे ते करावंच लागतं आपल्याला थोडंसं, किंवा अशी लटकवलात तर 15 रुपयाच्या खालती जाणार नाही, आणि त्याला बॉक्समध्ये किंवा पॅकेट्समध्ये टाकलात ना तर ही राखी 30 ते 35 रुपयाच्या खाली जाणार नाही. म्हणजे विचार करा, जर 5 रुपयाची आपण एक राखी घेऊन जर 30 रुपयाला विकू शकतो, तर मी तर बोलली होती की 2-3 पटीने मार्जिन मिळतं. पण तुम्ही कॅल्क्युलेशन करा की तुम्हाला किती पटीने याच्यामध्ये मार्जिन मिळतं आहे. सो प्लीज ज्यांना ही व्हिडिओ आवडली असेल त्यांनी शेअर करा, कमेंट्स करा, आणि आवडली तर लाईक नक्की करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना टाटा, बाय बाय. जय महाराष्ट्र, जय शिवराय.